नमस्कार. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, राधानगरी, करवीर, कोल्हापूर दक्षिण, कागल, कोल्हापूर उत्तर या 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात होतो. तर शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ आणि इचलकरंजी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश हातकणंगले लोकसभा मतदारसंघात होतो. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चंदगड, राधानगरी, करवीर, कोल्हापूर दक्षिण, कागल, कोल्हापूर उत्तर व शाहूवाडी या तर महायुतीच्या उमेदवाराला हातकणंगले, इचलकरंजी आणि शिरोळ या विधानसभा मतदारसंघात मताधिक्य मिळालं. विधानसभेच्या रणधुमाळीत कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून काय दावे प्रतिदावे चालू आहेत, कोणाला उमेदवारी मिळणार, बंडखोरी कोण करणार, लोकांमध्ये काय चर्चा चालू आहेत याचा थोडक्यात घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी सुधीर गोडके आणि आपण पाहता SG यूट्यूब चॅनल. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कोल्हापूर जिल्ह्यातील 276 नंबरचा मतदारसंघ कोल्हापूर उत्तर मतदारसंघ. या मतदारसंघात 2009 व 2014 मध्ये शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी सलग 2 वेळा काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून आमदारकी मिळवली. पण 2019च्या निवडणुकीत भाजपतून काँग्रेसमध्ये आलेले चंद्रकांत जाधव यांनी शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा 15,199 मतांनी पराभव केला. कोरोना काळामध्ये संसर्गाने त्यांचं निधन झालं. पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी या मतदारसंघात 2014 साली काँग्रेसकडून लढलेले पण भाजपकडून 2019ला उतरलेले सत्यजित कदम यांचा 19,307 मतांनी पराभव केला. या मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार छत्रपती मालोजीराजे यांच्या पत्नी छत्रपती मधुरिमाराजे यांच्या नावाची चर्चा होती. पण लोकसभेत काँग्रेसकडून शाहू छत्रपती विजयी झाले. त्यामुळे खासदारकीच्या पाठोपाठ आमदारकी छत्रपती घराण्याकडे जाण्याबाबत प्रश्नचिन्ह लावले जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार बदलण्याच्या मनस्थितीत असली तरी सक्षम उमेदवार कोण याचे उत्तर मात्र मिळत नाही. या मतदारसंघातील महाविकास आघाडीकडून दावेदार काँग्रेसचे विद्यमान आमदार जयश्री जाधव, सचिन चव्हाण, ठाकरे गटाकडून संजय पवार, रविकरण इंगवले, विजय देवणे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक हे आहेत. तर महायुतीकडून शिंदे गटाकडून माजी आमदार राजेश क्षीरसागर, भाजपकडून सत्यजित कदम, खासदार पुत्र कृष्णराज महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे माजी महानगराध्यक्ष राहुल चिकोडे हे भाजपचे निष्ठावंत या श्रेणीतून उमेदवारी मिळेल अशी खात्री व्यक्त करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे महानगराध्यक्ष आदिल फरास हेही उमेदवाराच्या स्पर्धेत उतरलेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात महाआघाडी आणि महायुतीची उमेदवारी नेमकी कोणाला याची उत्तर या क्षणी कोणाच्याच हातात नाही. यानंतर पुढचा 274 नंबरचा मतदारसंघ कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी भाजपच्या अंमल महाडिक यांचा तब्बल 42,709 मतांनी पराभव करून हा मतदारसंघ भाजपकडून खेचून आणला. या विधानसभा मतदारसंघात आमदार ऋतुराज पाटील आणि तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी विकास कामे, लोकसंपर्क आणि संघटन बांधणी करून या मतदारसंघावर आपली पकड पक्की केली आहे. 2019 ते 2024 या कालावधीत भाजपचे या मतदारसंघात फारसे अस्तित्व उरले नाही. ग्रामपंचायत निवडणुकीतही काँग्रेसची सरशी झाली. त्यामुळे भाजप कार्यकर्तेही अस्वस्थ होते. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यावर या मतदारसंघात पुन्हा एकदा अंमल महाडिक आणि त्यांचे कार्यकर्ते सक्रिय झाले. त्यांनी शहरी भागात आणि गावोगावी असणाऱ्या कार्यकर्त्यांची मोड बांधली, मेळावे घेतले आणि घरोघरी संपर्क केला. या लोकसभेला काँग्रेसने मताधिक्य राखले. शिवसेनेने ही चांगली मते घेतली. त्यामुळे भाजपसाठी विधानसभेला अनुकूल स्थिती असली तरी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत मताधिक्य राखण्याचे आव्हान आहे. विधानसभेसाठी काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांचा दावा प्रबळ आहे. यानंतर पुढचा 275 नंबरचा मतदारसंघ करवीर. करवीर विधानसभा मतदारसंघात 3 तालुक्यातील 275 गावांचा समावेश आहे. यामध्ये करवीर तालुक्यातील 102, पन्हाळा तालुक्यातील 68 व गगनबावडा तालुक्यातील 44 गावांचा समावेश आहे. काँग्रेसचे दिवंगत आमदार PN पाटील या विधानसभा मतदारसंघात प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शेकापचे संपतराव पवार, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष FB पाटील हे सर्व महाविकास आघाडीकडे आहेत. या मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांची देखील ताकद आहे. त्यामध्ये महाडिक गट, आमदार विनय कोरे, माजी आमदार चंद्रदीप नरके यांचा समावेश आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांचा देखील गट आहे, परंतु अद्याप त्यांनी काही भूमिका घेतलेली नाही.
ऑक्टोबर अखेरीस विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे मतदारसंघात संपर्क दौरे करण्यासाठी केवळ 3 महिने बाकी राहिले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी करवीर मतदारसंघातून दिवंगत आमदार PN पाटील यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातून संपर्क दौरे सुरू करून महाविकास आघाडीकडून आपणच उमेदवार असल्याचे अप्रत्यक्षपणे संकेत दिलेले आहेत. नैसर्गिक हक्काने या मतदारसंघावर काँग्रेसचा अधिकार असल्यामुळे पाटील यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल. पण महायुतीकडून जागा वाटपाचे चित्र पाहता शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली असली तरी जनसुराज्याचे सर्वेसर्वा विनय कोरे यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. जनसुराज्याचे संभाव्य उमेदवार संताजी घोरपडे यांच्याकडून गेल्या 5 वर्षापासून मतपेरणी सुरू आहे. महायुतीमधील जागा वाटपाच्या घोळात मात्र काँग्रेसच्या राहुल पाटील यांनी संपर्क मोहिमेत आघाडी घेतली आहे. यानंतर पुढचा 273 नंबरचा मतदारसंघ आहे कागल. कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलेले समरजित सिंग घाडगे यांच्यातील लढत निश्चित झाली असून त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात चर्चेत राहील ती कागल विधानसभा मतदारसंघातील लढत. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी 5 वेळा विजय मिळवला आहे. गेल्या वेळी भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी समरजित घाडगे यांनी जोरदार प्रयत्न केले होते. जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने तेथे संजय घाडगे यांना उमेदवारी मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी भाजपला दणका देत कोल्हापूर ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष आणि कागलचे युवा नेते समरजित घाडगे यांना कमळ खाली ठेवून तुतारी हातात घ्यायला लावली. विधानसभा निवडणुकीसाठी कागलचा उमेदवार पक्का करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढवल्यात. कागलमध्ये विरोधक कुणीही असो मी निवडणूक लढवणार आणि जिंकणारच हा दावा करणारे हसन मुश्रीफ हे कागलच्या राजकारणाचे दिग्गज आहेत. यावेळी संजय घाडगे निवडणूक लढवणार का याबद्दल स्पष्टता नाही. त्यांचे सुपुत्र अमरीश घाडगे रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. कागल पंचायत समिती सभापती, गोकुळ दूध संघ, जिल्हा परिषद सभापती राहिलेले अमरीश हे निवडणुकामध्ये अपराजित म्हणून ओळखले जातात. ते विधानसभा निवडणुकीला उभे राहिले तर पराभूत न होण्याची मालिका पुढे सुरू राहणार का हा प्रश्न आहे. हसन मुश्रीफ संजय घाडगे यांची मैत्री जगजाहीर आहे. या मैत्रीचे आगामी विधानसभा निवडणुकीत संबंध कसे राहणार, कोण कोणाला उघड छुपी मदत करणार यावरही निकाल अवलंबून आहे. यानंतर पुढचा 272 नंबरचा विधानसभा मतदारसंघ आहे राधानगरी मतदारसंघ. राधानगरी मतदारसंघात सध्या प्रत्येकी 2दा विजयी झालेले KP पाटील, बजरंग देसाई आणि प्रकाश आंबेडकर यांचा प्रभाव असून अन्य काही माजी आमदारांचे गट सक्रिय आहेत. कोल्हापूर विधानसभा निवडणुकीसाठी राधानगरी भूदरगड मतदारसंघात नवनवी धक्कादायक समीकरणे आतापासून पुढे येऊ लागले आहेत. शिंदे सेनेचे आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात सध्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले माजी आमदार KP पाटील यांची लढत निश्चित असली तरी ते कोणता झेंडा घेऊन लढणार यावर बरेच काही अवलंबून आहे. पाटील यांचा कल महाविकास आघाडीकडे असून त्यांचे मेहुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष AY पाटील यांनी काँग्रेसची जवळीक वाढवली असून तेही लढणार असल्याने गुंतागुंत वाढली आहे. राज्यात महाविकास आघाडीला सकारात्मक वातावरण दिसू लागले आहे. ही दिशा ओळखून KP पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवावी असा आग्रह धरला आहे. तथापि पाटील यांनी सावध भूमिका घेतली आहे. हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटेला जाणार की ठाकरे सेनेकडे हे स्पष्ट झाल्यावर पाटील हे मतदारसंघ ज्या पक्षाकडे जाईल त्या पक्षाचा झेंडा हाती घेऊन रिंगणात उतरतील असे दिसत आहे. एकूणच मतदारसंघात प्रकाश आंबेडकर, KP पाटील, AY पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालिंदर पाटील अशी तुल्यबळ लढत तुर्तास दिसत आहे. त्याचबरोबर भाजपचे जिल्हा प्रमुख राहुल देसाई यांनीही विधानसभा निवडणुकीत उतरण्याची जोरदार तयारी केली आहे. काँग्रेसी वातावरणात वाढलेले वडील बजरंग देसाई यांचा राजकीय वारसा पुढे दमदारपणे चालवण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू झाल्या असल्याने महायुती अंतर्गत ही जागा वाटपाचा पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आतापासूनच हा मतदारसंघ राजकीय घडामोडीमुळे ढवळून निघाला आहे. यानंतर पुढचा 271 नंबरचा विधानसभा मतदारसंघ आहे चंदगड मतदारसंघ. या ठिकाणी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील त्यांच्या विरोधात निसटता पराभव झालेले भाजपचे शिवाजी पाटील, गेल्या वेळी 3ऱ्या स्थानी राहिलेले जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष महाविकास आघाडीचे विनायक तथा अप्पी पाटील यांच्यात मुख्य लढत होणार आहे. गटातटाच्या राजकारणात कोण कोणासोबत राहणार यावर चंदगडची पाटीलकी अवलंबून असणार आहे. चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्याचा मिळून बनलेल्या या मतदारसंघात गेल्या निवडणुकीला राजेश पाटील हे थोडक्या मताने विजयी झाले होते. राजेश पाटील विकास कामाच्या बळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहेत.
त्यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि मेहुणे संजय मंडलिक यांची मदत याही वेळी मिळेल हे उघड आहे। या भागात मोठ्या संख्येने असणाऱ्या काजू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आमदार पाटील यांनी पुरेशी मदत केली नसल्याने नाराजी असल्याचे सांगितले जाते। गेल्या वेळी शिवाजी पाटील यांना माजी मंत्री भरमू पाटील यांची मोठी मदत झाली होती। लोकसभा निवडणुकीची समीकरणे पाहता यावेळी ते शिवाजी पाटील यांच्यासोबत कितपत राहणार यावर बरेचसे अवलंबून असणार आहे। विनायक उर्फ अपी पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतीश पाटील हे त्यांना मदत करतील। याखेरीज पाटील हे कर्नाटकातील बडे नेते सतीश जारकिहोळ बंधू यांचे निकटचे नातेवाईक असल्याने आणि हा मतदारसंघ सीमा भागाला लागून असल्याने तिकडून त्यांना मोठी रसद प्राप्त होण्याची शक्यता आहे। अपी पाटील हे गडहिंग्लज तालुक्यातील असल्याने या भागातील मते त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात राहतील असाही अंदाज व्यक्त केला जात आहे। निवडणुकीच्या वेळी विधानसभेचे दिवंगत अध्यक्ष बाबा कुपेकर व माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या नंदाताई बाबुळकर या रिंगणात राहणार का यावर महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून असणार आहे। यानंतर पुढचा 278 नंबरचा मतदारसंघ आहे हातकणंगले। हा मतदारसंघ अनुसूचित एससीच्या उमेदवारासाठी राखीव आहे। सध्या या मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार राजूबाबा आवळे हे प्रतिनिधित्व करत आहेत। 2009 व 2014 मध्ये शिवसेनेच्या डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी काँग्रेसच्या राजू आवळे यांचा पराभव केला होता, पण 2019 मध्ये राजू आवळे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढताना शिवसेनेच्या डॉक्टर सुजित मिंचेकर यांचा पराभव करून विजयश्री खेचून आणला। या तालुक्याच्या राजकारणावर प्रभाव असणारे महाडिक, शशिकांत खवरे, आवाडे, विनय कोरे, अरुण इंगवले असे गट आहेत। आमदार राजू आवळे यांनी गेल्या 5 वर्षात मतदारसंघात ठेवलेला प्रचंड जनसंपर्क, खेचून आणलेली कोट्यावधीची कामे व चालू असलेली विकास कामांच्या जोरावर मजबूत दावेदारी ठेवली आहे। महाविकास आघाडीतून राजू आवळे यांच्या विरोधात कोण अशी चर्चा सर्वसामान्य राजकीय वर्तुळात होत आहे। माजी आमदार व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी एकनिष्ठ असलेले डॉक्टर सुजित मिंचेकर हे सुद्धा निवडणूक लढवायला इच्छुक आहेत। महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनस्वराज्य पक्षाकडून दलित मित्र अशोक माने यांनी उमेदवारी जाहीर केली आहे। डॉक्टर सुजित मिंचेकर यांचा हातकणंगले तालुक्यात गेल्या 15 वर्षापासून असणारा संपर्क, त्यांनी केलेले कार्य जर त्यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास नक्कीच फळाले येईल असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यातून बोलले जात आहे। पण राजू आवळे यांची उमेदवारी काँग्रेसकडून नक्कीच समजली जाते, त्यामुळे डॉक्टर सुजित मिंचेकर हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत। दुसरीकडे मागील 5 वर्षात दलित मित्र अशोक माने यांनी सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ, नेत्यांचा जिंकलेला विश्वास व कार्यकर्त्यांची असणारी मोठी फौज, युवकांचा असणारा त्यांच्यावरील विश्वास, लाडकी बहीण योजनेचा परिणाम या सर्व गोष्टीमुळे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मागे हटायचं नाही असा निर्धारही त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे। परिणामी हातकणंगले विधानसभेची उमेदवारी महायुतीतून नेमकी कोणाला मिळणार? महाविकास आघाडीच्या विद्यमान आमदार राजू आवळे यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण असणार? उमेदवारी न मिळाल्यास कोण बंडखोरी करणार याची चर्चा मात्र सध्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघात रंगत आहे। एकाच एक लढत झाली तर रंगतदार होणारी निवडणूक बंडखोरी झाल्यास राजू आवळे यांना सोपी जाणार अशा चर्चा आहेत। यानंतर पुढचा 277 नंबरचा मतदारसंघ शाहूवाडी मतदारसंघ। शाहूवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये पारंपरिक विरोधकांमध्ये थेट लढत आहे। या मतदारसंघातून गेल्या 5 वर्षापासून जिल्ह्याच्या राजकारणात युतीसोबत असलेल्या जनस्वराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विद्यमान आमदार विनय कोरे व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील हे पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत। दोघांनाही एकमेकांविरुद्ध टोकाचा प्रचार सुरू केला आहे। गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टे सत्यजित पाटील काढणार की आमदार विनय कोरे पुन्हा एकदा बाजी मारणार याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे। महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीचा परिणाम शाहूवाडीमध्ये पण पाहायला मिळाला। या मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद लक्षणीय आहे। दुसऱ्या बाजूला भाजपने आपली ताकद सुद्धा चांगलीच वाढवली आहे। अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांनी पूर्वी निवडणूक लढवली होती, तरी त्यांचा म्हणावा तसा आता प्रभाव दिसून येत नाही। शिंदे गटाची ताकद पण मर्यादित आहे। या मतदारसंघात महादेव जानकर यांच्या रासपाचे युवा अध्यक्ष अभिजित पाटील यांनी उमेदवारीसाठी चाचपणी केली आहे। या मतदारसंघात जवळजवळ 30,000 धनगर मते आहेत। विनय कोरे आणि महादेव जानकर यांचे संबंध जरी चांगले असले तरी या निवडणुकीत ते काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। एकंदरीत महायुतीने एक दिलाने काम केले तरी विनय कोरे यांचा विजय सोपा नाही। या वातावरणाचा फायदा दिसत असला तरी सत्यजित पाटील यांनी गाफील राहून चालणार नाही असं मतदारसंघातील लोकांना वाटतं। पुढचा 279 नंबरचा मतदारसंघ आहे इचलकरंजी मतदारसंघ। या मतदारसंघात
2009 आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सुरेश हळवणकर यांनी काँग्रेसच्या प्रकाश आवाडे यांचा पराभव केला होता। मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश आवाडे यांनी अपक्ष म्हणून लढताना सुरेश हळवणकर यांचा 49,810 अशा विक्रमी मतांनी पराभव केला। निवडणुकीनंतर लगेचच प्रकाश आवाडे यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला। यावेळी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून भाजपची सुरेश हळवणकर यांची भूमिका अजून स्पष्ट झाली नाही, तोवर दुसऱ्या बाजूला ताराराणी पक्ष कार्यालयाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभात बोलत असताना विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी विधानसभेसाठी डॉक्टर राहुल आवाडे यांच्या उमेदवारीची घोषणा केली। या घोषणेमुळे भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांची गोची झाल्याचे चित्र आहे। महायुतीत आजी माजी आमदार यांच्या भूमिकेबाबत गुंता अजून सुटतोय, तोवर महायुतीतील अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनीही या मतदारसंघावर दावा करून अजून गुंता वाढवला आहे। उमेदवारीसाठी महायुतीमध्ये चढाओढ असल्याचे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून सुहास जांभळे, काँग्रेसमधून मदन कारंडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक राहुल खंजिरे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। महायुतीमध्ये जरी बंडखोरी झाली नाही तरी कार्यकर्ते एक दिलाने काम करतील याची खात्री नाही। काही दिवसात चित्र स्पष्ट होईल, हा सामना अटीतटीचा होईल असं लोकांना वाटते। यानंतर पुढचा 280 नंबरचा मतदारसंघ आहे शिरोळ। जैन व लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात 2019च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेना उमेदवार उल्हास पाटील यांचा 27,824 मतांनी पराभव केला होता। या निवडणुकीत अनिल मदनाईक या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराने लक्षणीय 51,804 मते घेतली होती। या मतदारसंघात विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिंदे गटाकडून तर उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून माजी आमदार उल्हास पाटील इच्छुक आहेत। त्याचबरोबर काँग्रेसकडून गणपतराव पाटील यांनीही उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे। सलग 2 पराभवानंतर सुद्धा जनमानसात मिसळून काम करत राहिल्याने राजेंद्र पाटील यड्रावकर यांना 2019च्या निवडणुकीत आमदारकी मिळाली। अपक्ष म्हणून निवडणूक लढताना निवडून आलेल्या राजेंद्र पाटील यांनी निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता, त्यामुळे त्यांना मंत्रिपद पण मिळालं होतं। पण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजेंद्र पाटील शिंदे शिवसेना गटात सामील झाले, त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांची फसवणूक केल्याची जनतेमध्ये भावना आहे। त्याचवेळी माजी आमदार उल्हास पाटील यांच्या जनसामान्यातील प्रतिमेमुळे शिरोळमधील मतदार त्यांना साथ देतील अशा चर्चा आहेत। राजेंद्र पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी केलेली गद्दारी त्यांना त्रासदायक ठरेल अशी चिन्हे आहेत। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात उमेदवारीवरून रस्सीखेच चालू आहे। काँग्रेसकडून माजी आमदार सारे पाटील यांचे राजकीय वारस गणपतराव पाटील यांनी काँग्रेस पक्षातून संधी मिळाली तर आपण विधानसभेसाठी इच्छुक आहोत असं सांगितलं आहे। महाविकास आघाडीतून ही जागा शिवसेनेला म्हणजेच माजी आमदार उल्हास पाटील यांना मिळते की काँग्रेसच्या गणपतराव पाटील यांना, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची भूमिका सुद्धा खूप महत्त्वाची असेल। ते कोणाला पाठिंबा देणार की स्वतः उमेदवार उभा करणार हे अजून स्पष्ट नाही। या मतदारसंघात आणखी एक मोठं नाव म्हणजे माजी आमदार दिनकर यादव यांचे बंधू अनिल यादव व पुत्र पृथ्वीराज यादव यांची जोडी शिरोळच्या राजकारणात महत्त्वाची आहे। त्याच्या पाठिंब्याशिवाय आमदारकी मिळवणं सोपं दिसत नाही। त्यांनी अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत। तर दुसऱ्या बाजूला गुरुदत्त शुगरचे माधवराव घाडगे हे सुद्धा विधानसभेसाठी भाजपकडून इच्छुक आहेत अशा चर्चा आहेत। साखर कारखान्यामुळे त्यांचा शेतकऱ्यांशी मोठा संपर्क आहे। या सर्व गदारोळात मुख्य लढत विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी आमदार उल्हास पाटील यांच्यातच असेल। राजेंद्र पाटील सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येणार की उल्हास पाटील त्यांना धोबीपछाड देणार हे येणारा काळच सांगेल। तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। आम्ही कोणत्या मतदारसंघावर विस्तारित व्हिडिओ तयार करावा नक्की कमेंट करून सांगा। आमचा हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।